नमस्कार मंडळी, मी आपली आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक. आजची आपली आरोग्य आजची टिप आहे अशा व्यक्तींसाठी ज्यांना व्हॅरिकोज वेन्सचा त्रास होतो. व्हॅरिकोज वेन्स म्हणजे आपल्या पायाच्या ज्या शिरा असतात, वेन्स असतात, त्या ताठरल्यामुळे, त्या फुगल्यामुळे जो त्रास होतो त्याला व्हॅरिकोसिटीज म्हणतात. आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, वेन्स असतात, त्या रक्त आपल्या पायापासून हृदयापर्यंत नेत असतात. त्याच्या व्हॅल्व जर निकामी झाल्या तर मात्र ते रक्त पुढे जायच्याऐवजी मागे येतं, तिथे साकळतं तुमच्या पोटऱ्यांभोवती आणि मग मात्र त्रास सुरू होतो. आणि तो म्हणजे असा की पाय भरून आल्यासारखं फिलिंग, चालताना पाय जड होणं, पटकन उठताना येणं बसल्या जागेवरून, आणि चालताना विशेषतः खूप त्रास होतो अशा व्यक्तींना. तर हे जर टाळायचं असेल, आणि हे टाळलेलंच बरं, कारण व्हॅरिकोज वेन्सची संभावना असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, विशेषतः डॉक्टर्स, नर्सेस, ॲनेस्थेटिस्ट, सर्जन्स, इतर काही आरोग्य सेवेतले कर्मचारी ज्यांना सतत उभं राहावं लागतं, नर्सेस जे असतात त्या, त्याच्यानंतर पोलिसातली मंडळी आहे त्यांना पण हे होऊ शकतं, टेलर्स आहेत, ड्रायव्हर्स आहेत, मेंटेनन्स इंजिनियर्स, फॅक्टरीमध्ये काम करणारे नाईट वर्कर्स, असे असंख्य लोक आहेत ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं. आणि बैठं काम करणारी हल्ली मंडळी खूप वाढली, कॉर्पोरेट कामं करणारी, बँकेतली जे नोकऱ्या करणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना सुद्धा सतत बसावं लागतं. तर अशा लोकांना व्हॅरिकोज वेन्स होण्याची टेंडन्सी असते. शिवाय काही फॅमिलीजमध्ये सुद्धा अनुवंशिक सुद्धा हा प्रकार असू शकतो. त्यामुळे त्याची खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे. त्या संदर्भात छोट्या छोट्या काही तुम्हाला टिप्स देते, त्या जर तुम्ही केल्या तर नक्की त्याचा उपयोग होईल. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे आपल्या पायांची सतत हालचाल करत राहा. तुम्ही बसून असलात किंवा उभे असलात तरी स्थिर राहायचं नाही, पायांची हालचाल करत राहायचं. पायाचा जो भार असतो ते एका पायावरून दुसऱ्या पायावर सतत शिफ्ट करत राहायचं, अंगठ्यांनी सारखी मूवमेंट करत राहायची. बसल्या जागेवरून सुद्धा तुम्ही पाय हलवू शकता सतत. आणि शक्य असेल तर तासातासाने अर्ध्या मिनिटासाठी का होईना एक राऊंड मारून यायचा. बसल्या जागी जर तुम्हाला समोर स्टूल किंवा खुर्ची ठेवून त्याच्यावर पाय ठेवता आलं तर त्याच्यानी सुद्धा खूप फरक पडेल, तुमचं सर्क्युलेशन अधिक चांगलं होईल. सायकलिंग हा उत्तम व्यायाम आहे व्हॅरिकोज वेन्ससाठी. ते जर तुम्हाला शक्य नसेल तर पाठीवर झोपून तुम्ही हवेत सायकलिंग करू शकता, आणि घरच्या घरी करण्यासारखा हा सोपा व्यायाम आहे. व्हॅरिकोज वेन्सचे स्टॉकिंगसुद्धा बाजारात मिळतात. ते जर तुम्ही आणलेत तर त्याने खूप फरक पडेल, कारण हे कॉम्प्रेशन स्टॉकिंग असतात. तुमच्या साईजचे जर तुम्ही घातलेत तर तुमच्या वेन्सला सपोर्ट मिळेल, तुमच्या वेन्सच्या व्हॅल्व्सला सपोर्ट मिळेल, आणि रक्ताभिसरण, सर्क्युलेशन अधिक चांगलं व्हायला मदत होईल. आणि काही जणांना खोट्याभोवती जी सूज येते ती सुद्धा कमी व्हायला मदत होईल. होमिओपॅथीमध्ये काही व्हॅरिकोज वेन्ससाठी काही औषधं आहेत प्रभावी. त्यात एस्क्युलस 30 नावाचं औषध खूपच इफेक्टिव्ह आहे, पण ते तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या ओळखीच्या होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतलं तर अधिक चांगलं. पण मंडळी लक्षात ठेवा, व्हॅरिकोज वेन्स हे असं दुखणं आहे की त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन जे टाळलेलंच बरं, कारण ते एकदा जर तो प्रॉब्लेम झाला तर सर्जरीशिवाय कधी कधी पर्याय नसतो, कारण याचे कॉम्प्लिकेशन्स खूप असतात. तिथे व्हॅरिकोज अल्सर होऊ शकतो, तो फुटून त्याच्यातनं जे रक्त बाहेर येतं आणि मग तो नॉन हिलिंग वुंड होऊ शकतं तिकडे. कधी कधी तिथे एखादं तुमच्या डीप वेनमध्ये जर क्लॉट तयार झाला त्याच्यामुळे, तर तो जर क्लॉट, ती गुठळी जर तुमच्या हृदयाच्या किंवा तुमच्या लंग्सच्या एखाद्या रक्तवाहिनीत अडकली तर मात्र सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे हे टाळलेलंच बरं, आणि त्याच्यासाठी हे सगळे उपाय आधीपासून करा. विशेषतः ह्या वरच्या ज्या प्रोफेशन्समधल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी तर आधीपासून खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे. थँक्यू.